महायुतीच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांची शेरो शायरी। मैं अकेला ही चला था लेकिन लोग मिलते चले और कारवा बनता गया, असं म्हणत जोरदार फटकेबाजी। केंद्र सरकार येत्या 23 जुलैला अर्थसंकल्प सादर करणार। वित्तमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडणार। काँग्रेस ॲक्शन मोडवर, विधानसभेसाठी 288 मतदारसंघांमधल्या इच्छुकांचे 10 ऑगस्टपर्यंत अर्ज मागवले। बंडखोरी टाळण्यासाठी हमीपत्रही द्यावं लागणार। नागपुरात महिला काँग्रेसकडून भारत जोडो धर्मनिरपेक्ष यात्रा। धर्मनिरपेक्षतेचा संदेश देण्यासाठी यात्रा। कृषी मंत्री धनंजय मुंडेंचं महिलांकडून अनोखं स्वागत। लाडकी बहीण योजनेसाठी मानले सरकारचे आभार। अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बॉलमध्ये आढळली स्फोटकं। पोलिसांकडून अधिक तपास सुरू। अमरावतीत गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीची आत्महत्या। संस्कृती वानखेडेच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट। पुणे शहर पोलीस भरतीवेळी एकाचा मृत्यू। धावताना चक्कर येऊन पडला आणि रुग्णालयात नेण्यापूर्वीच दगावला। रायगड जिल्ह्यामध्ये पावसाळी पर्यटनासंदर्भात प्रतिबंधात्मक आदेश जारी। ताम्हणी घाट, सिक्रेट पॉइंट, देवकुंड धबधब्यासह इतर ठिकाणी जाण्यास मनाई। आज अजित पवार घेणार संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन, तर शरद पवार होणार संविधान समता दिंडीत सहभागी। पंढरपुरात आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर 16 ते 20 जुलैपर्यंत मांस मटण विक्रीला बंदी। पंढरीचा राजा विठ्ठलाच्या नित्य राजोपचारात दररोज पंचपक्वान्नांचा महानैवेद्य। तब्बल 23 पदार्थ आणि 5 गोड पदार्थांचा भोग।